बघा भटुरे आणि हे हां बरोबर आहे गुडियाला आणायला. आज तरी माझा आणि आरोहीचं तरी पोपटच झालं. हे बघा आता मी आरोहीला आणायला जात होती, लेकिन आरोहीला वाटलं की मी येणार नाही म्हणून ना ती दुसऱ्यांच्या गाडीवरनं आली. म्हणजे की तिचा एक क्लासमेट होता, त्याचे पप्पा इथं अर्ध्या रस्त्यावर भेटले बघा. तिला सांगितली होती मी येते म्हणून, तरी पण हिला एवढं घाई असते ना लवकर घरी यायचं. आता इथं अर्ध्या रस्त्यावरच आहे आणि ही त्यांच्या फ्रेंडच्या पप्पाला सांगितली की मम्मा येणार नाही, तुम्ही जरा सोडा म्हणून. इथं अर्ध्या रस्त्यावरच भेटली बघा, स्कूलला पण गेली नाही. आता काय झालं ग? काय नाही. तुला काय वाटलं मी येणार नाही? कसं काय? अजून मुलं आहे ना, आत्ता सुटलं ना तुझं? नाही, 10-15 मिनिटं झाली. 10:15 झालं होतं की 10:30 होतं? 10:30. मग आत्ता बघ फक्त 5च मिनिट झाले, 10:30 वाजून. अजून आहे ना मुलं तिथं खूप? नाही, थोडीशी मुलं आहे. धनश्री गेली? हो. कसं गेलं पेपर? सोपं गेलं. तिथं 5 मिनिट बसलं होतं, तर घरी जातो, अजून पूजा करायला पाहिजे. हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुम्हाला माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी आहे आर्यानी. आज आहे 5th सोमवार, म्हणजे की आज ॲक्च्युली श्रावण सोमवार संपलं, म्हणजे की आज अमावास्या लागतं ना काहीतरी, ते संपलं आहे. लेकिन आज माझं फार करून घेऊया, चला आता घरी जातो. आत्ता बघा घरी आलो, 11:15 वाजलेला आहे. आणि परत मला आता 1:15 तासांना ना परत 11:30ला परत जायला पाहिजे गुडियाला आणायला. आज तरी माझं आणि आरोहीचं तरी पोपटच झालं. तिला वाटलं की मी येणार नाही, मला वाटलं ती थांबणार मी येते म्हणून. त्याबद्दल दोघे पण अर्ध्या रस्त्यावरचं मी मोबाईल व्हिडिओ काढत होती आणि ती एकाच्या काकाच्या गाडीवर येत होती. नशीब दिसले मतलब की असं, नाहीतर ना मी पण मोबाईलमध्ये बिझी होऊन असंच पुढे गेले असते की ना परत स्कूलमध्ये जाऊन परत सगळ्याकडे शोधून परत वापस यावं लागलं असतं. त्याबद्दल हिला सांगितली होती मी येते म्हणते की मी ही एवढं घाई ना, हिला वाटलं की हिचे सगळं फ्रेंड्स गेले ना, मग हिला वाटतं की मी येणार नाही. म्हणजे की सगळं स्कूल जर लवकरच खाली होते, 15 मिनटं स्कूल खाली होते. आता असं करू नकोस, येते मी, समजलं? थांबायचं तिथं, टीचर्स वगैरे असतात ना. हां, नाहीतर तू असं इथं आली असती, मी गेली असती तर. आता नशीब आम्ही दोघे पण एकमेकांना, तू बघितली मी तर हिला बघितलीच नाही गाडीवरनं. माझं लक्ष नाही, माझं लक्ष स्कूलला जायचं पटपट. लेकिन हीच गाडीवरनं मला हात केली म्हणून बरं झालं, नाहीतर माझं लक्षच नव्हतं. माझं रस्त्यावर लक्ष नव्हतं, मी एकटी असं जात होते ना, मी कुठं पण इकडे तिकडे बघतच नाही. चला मग आता पटपट पूजा करून घेते. परत 11:15 वाजता बरोबर 11:30ला परत मला जायला पाहिजे. किती घाई असते गं बाई. आता ह्याचा एक्झाम आहे म्हणून, नाहीतर हिचं काय रेग्युलर टायमिंग 1:30 असते, मग मला वेळ मिळते. चला आता मी पूजा करून घेते. काय सांग, पेपर कसा गेला? सगळं लिहिलीस ना? किती मार्क्स आहे? 20. आणि हे 8 मार्क्सचं. आज हिचं हिंदी आणि ना EVS 2 ना, EVS 2चा पेपर होता. चांगलं गेले म्हणतात. आता बघूया, आता आफ्टर गणपतीचं वेकेशन नंतर रिझल्ट येणार ना. राम राजा मंगल सेन केसामध्ये चाहते थे, सेवाभावी, परोपकारी और ईमानदार. आणि 5 खेलों के नाम मी टोटल 12 लिहिली आणि ह्याची 11 लिहिली. हां चालतं एक्स्ट्रा लिहिलं तर. एक चुकलं की दुसरं बरोबर येतं ना. आत्ता तरी सगळं ते बरोबर सांगतात, लेकिन ना मुलं कसं एक्झामच्या वेळी एवढं घाई करतात ना, पूर्ण सगळं लिहितात आणि गप्प बसतात. जेव्हा आपल्याकडे 10-15 मिनिट असतं ना, तेव्हा त्यांना वाटतं की आपण सगळं लिहिलेलं आहे आणि गप्प बसतात ना. मग ते रिपीट चेक पण करतात. चुकी कुठं तिथंच होतं. चेक रिपीट करायला पाहिजे, 2-3 वेळ करायला पाहिजे. असंच नाही एकदा हिचं ना बरोबर घाईने सगळं लिहिते आणि त्याच्यामध्ये तर जास्त नाही, फक्त 1 मार्क्स असं कट होतंच. 1च मार्क्स ना, त्याच्यापेक्षा जास्त कट होत नाही आहे. त्यामुळे तिला म्हणते की संपल्यानंतर ना इकडे बघायचं ना, टीचर पेपर घेईपर्यंत ना 2-3 वेळ चेक करायचं आपण सगळं सोडलेलं आहे की नाही असं. चला आता इथं मी सगळं जरा पेपर बघून घेते, मग पूजा करून घेते.
इकडे येऊन आता मी रंगोली काढून घेते. आमच्या इकडे जास्त जागा नाही आहे गॅलरीमध्ये. बघा थोडंसं जागा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं रंगोली काढून घेऊया छोटंसं. हे बघा कसं झालं आहे. आत्ता ना 12:30 वाजलेलं आहे. पूजा पण झाली, रंगोली पण झाली. चला आता मी माझं खाऊन घेते साबुदाण्याची खिचडी आणि कॉफी. हे बघा आमच्याकडे पाऊस तरी भरपूर चालू आहे. तुमच्याकडे पाऊस आहे की नाही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आत्ता 5:30 वाजलेलं आहे संध्याकाळचं. हे बघा गुडिया अभ्यास करते. हे बी रॉंग आहे तुझं. हे बी रॉंग आहे. हां पुसून दुसरं लिहू. सावकाश पोसाने इकडचं लिवली नाही कशाला तू. हां कशाला लिवली नाही. चला आता लिहू. ना थोडेसे कपडे होते ते घडी करायला लागले. चला मग आता फास्टिंग आहे ना, जेवणाची तयारी करून घेऊया. आज मी चावलचं खीर म्हणजे की राईस खीर बनवणार आहे आणि छोले भटुरे बनवणार आहे. ते पण विदाऊट कांदा लसूण कायच खडे मसाला आणि काय नाही, सिम्पल. हां बरोबर आहे बरोबर आहे. कसं बरोबर आहे. हे बघा माझ्याकडे ना थोडंसं दूध आहे. थोडंसं म्हणजे की अर्धा लिटरच असणार आहे. आता राहू दे, ह्याच्यामध्येच मी हे करते. थोडंसं ह्याच्यामध्येच खीर करून टाकते मी. आता दुकानमध्ये आणायला त्याच्यामध्ये की तिकडे पाऊस चालू आहे. आता राहू दे तिकडे, ह्याच्यामध्ये थोडंसं खीर करते. हे बघा एवढंसं थोडंसं तांदूळ घेतलेले आहे मी. मतलब की हे बघा एक अर्धा वाटी असणार ते. इथं एका साईडला मी भात लावलेले आहे. आता हे बघा आता 8:30 वाजलेले आहे. चला आपण आता फास्टिंग हे करतो. आता हे बघा मी केलेले आहे. हे बघा भटुरे आणि हे छोले आहे. थांबा तुम्हाला छोले दाखवते. हे बघा छोले आहे. जरासा भात घेते उपवास सोडायला. हे बघा चावलचं खीर भाताचं खीर आहे. हे बघा एवढंच केलेले आहे. चला मग आता आपण जेवण करून घेऊ. हां पुरी आहे ना बस. जो चावलचं खीर केलेले आहे ना ते खूपच छान झालेलं आहे. आणि ह्याचा व्हिडिओ शॉर्टमध्ये टाकलेला आहे. प्लीज जाऊन नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आता 10 वाजले तर गुड नाईट. बाय बाय. आता मी बाय होते. बाय गुड नाईट.